सुंदर ते ध्यान उभी विटेव 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 करकटवरी देवरिया तुळशी हार गळा काशी पितांबरी तुळशी हार गळा काशी पितांबरी करकटवरी देवरिया करकटवरी आवळी निरंतर येती ध्यान आवळी निरंतर येती ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबरी तुळशी हार गळा काशी पितांबरी आवळी मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजी तो तुळशी हार गळा काशी पितांबरी तुळशी हार गळा काशी पितांबरी कंठी कस्तुभमणी विराजितो कंठी कस्तुभमणी विराजितो आवळी निरंतर येती ध्यान आवळी निरंतर येती ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबरी तुळशी हार गळा काशी पितांबरी आवळी निरंतर येती ध्यान तुका म्हणे माझे याची सर्व सुख तुका म्हणे माझे याची सर्व सुख
हरि जय जय हरि जय 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 गोपाल कुमार गोपाल राम 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 हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम रूप पाहतालो रूप पाहतालो रूप
बलिवा विठ्ठल बलिवा कृपावंत कीर्ती कृपावंत कीर्ती दीन बहु आवडते दीन बहु आवडते दीन बहु कृपावंत कीर्ती दीन बहु आवडते दीन बहु आवडते दांता भारवाही माता दांता भारवाही माता कलियुग क्षेम चिंता कलियुग क्षेम चिंता भूलो मेरी वाटा भूलो मेरी वाटा करी धरुनी दावित करी धरुनी दावित करी धरुनी दांता भारवाही माता भारवाही माता
कृपावंत किती हा कृपावंत किती हो
धन्यवाद. हॅलो. राम राम. कृपावंत किती दीन बहु आवडते, त्यांचा भार वाही माता करी योग क्षेम चिंता. भुलोनी देवाट करी धरोनी दाविनेट, त्यांचा भार वाही माता करी योग क्षेम चिंता. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भार वाही माता करी योग क्षेम चिंता. सेवे लागी सेवक धारो, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर. कृपावंत किती
कृपावंत किती दीन बहु आवडते त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसेच भगवान परमात्मा यांचे चरण नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो। या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिलेश्वरचे परमार्थ प्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्माची ओळख करून देणारा असा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा नेमका आहे कसा 3 प्रकारे देवाची आपल्याला ओळख करून दिली। तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्माचं स्वरूप कसं आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे। माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे, शब्दामध्ये सांगता येत नाही म्हणून प्रश्नार्थ चिन्ह कृपावंत किती, त्याच्यासारखी कृपा कोणीही करत नाही महाराज। त्याला दीन बहु दीन दुबळे माणसं अत्यंत आवडतात। मग तो भगवान परमात्मा त्यांच्या भक्तासाठी अगदी त्यांच्या संसाराचा परमात्माचा भार आपल्या खांद्यावरती माथ्यावरती वाहतो। एवढंच काय, एखादा साधक परमार्थ साधना करत असताना वाईट मार्गाला प्रवृत्त झाला, परमार्थाची वाट विसरून इतर मार्गाला जर चालला तर भगवान परमात्मा त्या भक्ताचा हात धरतो, म्हणतो हे बघ तू वाट चुकलास बरं का, ही वाट आहे का, भुलून निधी वाट। तो कोणाची वाट विसरू देत नाही महाराज। तो सेवा करतो, परमार्थाची वाट दाखवतो, संसाराचा भार वाहतो, परमार्थाचा भार वाहतो। पण महाराज हे सगळं कोणासाठी करतो तर सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात ज्या भक्ताने आपला जीव देवाच्या पायावरती ओवाळून टाकला, तुका म्हणे जीवे आणि अनुसरल्या एक भावे असा अभंगाचा अशे विठ्ठल या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून विराट आणि हा देखना भव्य दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा गेली 52 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। संत महंताच्या कृपाशीर्वादाने आपल्या पुण्य पावन या निंभोरा नगरीमध्ये गेली 52 वर्षापासूनची परंपरा या ठिकाणी चालू आहे। आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। त्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त कार्यक्रम श्रोते मंडळी उपस्थित सगळेच ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये पुरुष मंडळी माता मावल्या परिसरातून महाराष्ट्रभरातून आलेले आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार सकाळचं ज्ञानेश्वरी व्यासपीठ करणारे काकडा करणारे हरिपाठ करणारे गाता भजन करणारे तिन्ही वेळेस अन्नदाते स्वयंपाक करणारे आचार्य स्वयंपाक करणाऱ्या माता मावल्या वाढणारे पोरं जेवायला आलेले जेवून घरी गेलेले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। अगदी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। 52 वर्षाची परंपरा आपण या ठिकाणी जोपासलेली आहे। आपला जिल्हा हा पावन जिल्हा आहे आणि विशेष म्हणजे आपलं गाव हे तीर्थक्षेत्र गाव आहे बघा। अगदी भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यावरती आहे। गिरणा नदीच्या काठावरती गिरणामयाचा आशीर्वाद आहे म्हणून तर केळीची बाग फुलून दिसते महाराज, आहे का नाही। गिरणामयाच्या काठावरती आणि भगवान भोलेनाथाचा भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाने हे पावन झालेलं गाव, संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीला हे उपदेश करण्याची ज्या बहिणीमध्ये ताकद आहे त्या संत मुक्ताबाई आपल्याच परिसराच्या आणि मुक्ताबाईच्या आशीर्वादाने तुम्हाला काय कमी पडणार आहे हो। माऊलीला उपदेश करण्याची ताकद तुमच्या जिल्ह्यात आहे महाराज, आहे का नाही। असा आपला पावन जिल्हा आणि या पावन जिल्ह्यातील ही कीर्तनरूपी सेवा आहे। आदरणीय श्री हरिभक्त पारायण ज्यांच्या मुखातून आपण गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकत आहात त्याचप्रमाणे मुख्य या अखंड हरिनाम सप्ताहात असेल प्रेरणास्थान आहेत असे असणारे श्री हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज सायत जिल्हा अमरावती यांच्या माध्यमातून हा अनेक मला सांगितलं आलं की अनेक मार्गदर्शन घडलेलं आहे। बाबा देखील या ठिकाणी येत आहे, महाराजांना धन्यवाद देतो। उपस्थित सगळेच परिसरातील श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी पंचपदीची सुरुवात केली आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसराचं वैभव संगीत विशारक संगीत अलंकार रोहिदास महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो। ज्यांनी समोर सुंदर असे चाल गायली आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे मोठे बंधू बालासाहेब महाराज रसाळ महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यांना तोला मोलाचं त्यांनी पाठीमागं सहकार्य केलं, तुम्ही म्हणतानी आजच कसं काय आली आहे का नाही। आदरणीय श्री हरिभक्त पारायण अमरावतीचं वैभव आणि माझ्या जिव्हाळ्याचे मित्र
आदरणीय श्री हरिभक्तपारायण संगीत विशारद संगीत अलंकार मारुती महाराज भोयर महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आज हे जरी तुमच्या कार्यक्रमाला आली असली तरी आज इथं ते माझ्या प्रेमामुळे होत बरं का. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचे मित्र इकडं श्याम महाराज देखील आलेले आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. अगदीच इंद्रोवदी मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तनेते कुमारा गोड मृदंग वादक आदरणीय श्री हरिभक्तपारायण मुरलीधर महाराज, किरण महाराज, याच्यात किरण महाराज महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळेच उपस्थित बरं का, अगदी सगळेच बाबा आहे का नाही, इथपासून ते इथपर्यंत सगळेच उपस्थित आहेत. कार्यक्रमाचं नियोजन सुंदर आहे का नाही. अनेक मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी आबांचा फोन आला होता आणि हिरालाल महाराजाचा रोज संपर्क चालू आहे. आबा म्हणले महाराज असा असा फार मोठा आमच्या इकडं अखंड हरिनाम सप्ताह तो परिसराचा अवयव आहे, तुम्ही एकदा येऊनच बघा. मी म्हणलो तो यायला लयच लांब आहे बघा, आहे का नाही. 350 किलोमीटरचा प्रवास आहे, पण इथं आल्याच्यानंतर असं वाटतं बरं झालं आलो, नाही का नाही. अगदी भाग गेला शीन गेला अवघा झाला शे आनंद हा भव्य दिव्य नामी यज्ञ महोत्सव आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. आदरणीय आबांना देखील धन्यवाद देतो. सुंदर अशी पेटीची साथ आहे. महाराजांना देखील धन्यवाद देतो. व्यासपीठावरील सगळे अगदी चोपदार असतील सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण सुरुवात करतो. ज्या सारख्याला त्यांना धन्यवाद, ज्या नाही सारख्याला त्यांना धन्यवाद. आहे का नाही. खरंच सुंदर असं नियोजन आहे बघा. 52 वर्षाची परंपरा, सगळेच परिसरातील संत महंताच्या कृपाशीर्वादाने श्रीराम महाराज हे का नाही मिहुनकर, बरोबर आहे ना, बाबांचे पदस्पर्श या ठिकाणी लाभलेले आहेत. अशा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बोली. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपारायण राजेंद्र महाराज आहेत. अशा सगळ्याच गायनाचार्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला भव्यतेत आणि देवीत स्वरूप आलेलं आहे. ऐका, अखंड हरिनाम सप्ताहातील हा 5वा दिवस आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग तुम्ही फक्त सरका, बोलू नका. 40 गाड्याची खडखड 2 बायाची बडबड सारखीच असती बघा. तुम्ही फक्त बोलू नका, मला बोलू द्या. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्म्याची ओळख करून देतात. तो भगवान परमात्मा नेमका आहे कसा आज आपल्याला अभंगाद्वारे पाहायचा आहे. नाहीतरी आपण मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आणि आपण स्वतःला जर माणूस म्हणून घेत असू आणि विशेष आपण जर स्वतःला पारमार्थिक म्हणून घेत असू तर आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. देवाला ओळखून केलेला परमार्थ हा शुद्ध परमार्थ आहे. नाहीतर मरेपर्यंत आपण परमार्थ केला, भगवान परमात्माची नामसाधना केली, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, आषाढी पंढरपूरची वारी केली आणि मरेपर्यंत आपल्याला देवच माहीत झाला नाही, मग तो परमार्थ नाही. तो परमार्थच आहे, पण तुकोबाराय म्हणतो तो आंधळा परमार्थ आहे. म्हणजे देवाला ओळखून परमार्थ करता आला पाहिजे. बघा काय आहे, आपण स्वतःला जर माणूस म्हणून घेत असू तर आपले पहिले 3 कर्तव्य सांगितले. आपल्याला आपला देव माहीत पाहिजे, आपल्याला आपले संत माहीत पाहिजे आणि आपल्याला आपले ग्रंथ माहीत पाहिजे. या 3 गोष्टी माहीत झाल्या की समजायचं आपल्याला देव कळाला, म्हणजे देवाला ओळखून परमार्थ करावा. आणि जर आपल्याला देव कळाला नाही तर परमार्थ शून्य आहे. अगदी माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर माऊली म्हणतात बघा, शेतामध्ये आपल्या मोर निघतात. मोर इकडे निघतात ना, मोर वंश मोर नाही बरं का, फक्त मोर. समजा तो मोर निघला शेतामध्ये आणि त्या मोराच्या पिसऱ्यावरती अशी बारीक बारीक नक्षी असते का नाही, नक्षी अशी रंगीबिरंगी नक्षी असते ना. इकडे काय म्हणतात त्याला, त्या नक्षीला नाही मोर म्हणतात, त्या मोराच्या पिसऱ्यावर नक्षी असते. काय म्हणतात इकडं, शब्दामध्ये फरक आहे बरं का. आमच्याकडे डोळे म्हणतात, डोळेच म्हणतात ना. मला वाटलं दोस्त तुमची आयरणी भाषा आहे बघा.
काहीच कळत नाही. तुम्ही शिव्या दिले तरी कळत नाहीत, तुम्ही देणार नाहीत हे मला माहिती. पण शब्द कळत नाहीत ना. शब्दामध्ये एक फरक आहे. शास्त्र सांगतं पिंडे पिंडे मतीर भिन्न कुंडे कुंडे नवम पया जातो जातो नवा जरा भिन्न वाणी मुखे मुखे. अर्थ काय त्याचा बघा. विहीर बदलली की विहिरीच्या पाण्याची काय बदलती? चव बदलती. नदी बदलली तरी पाण्याची काय बदलती? चव. तालुका बदलला की भाषा बदलती. जिल्हा बदलला की भाषा बदलती. आमचा मराठवाडा, आपला खानदेश, म्हणजे शब्दात फरक नाही बाबा. शब्दातला फरक आहे. आई साहेब तुमच्याकडे लेखीचा नवऱ्याला काय म्हणतात? बोला बोला. जावई आमच्या बीड जिल्ह्यात हलकत म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही त्याला देऊन बघा काही घेऊन जातय. मला शब्दातला फरक सांगायचा बघा. ऐका. तो मोर असतो, मोराने पिसारा फुलवला, बारीक बारीक नक्षी असते, त्याला डोळे म्हणतात. एखाद्या मोराने असा पिसारा फुलवला की त्या पिसाऱ्यावरती असंख्य डोळे आहेत, नक्षी आहे. पण जर त्या मोराला समोरचे 2 डोळे नसले तर त्या मोराला कोणता मोर म्हणावं लागल? डोळे नसलेल्या मोराला बोला आंधळा. पाठीमागचे डोळे काय कामाचे का त्याचे नाही ना. तसं तुकोबाराय म्हणतात परमार्थामध्ये आपण सगळ्यात प्रक्रिया करतो, म्हणजे काकडा करतो, हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरी पारायण करतो, सगळं परमार्थ करतो. पण विवेकाचे ज्ञानाचे जर देव ओळखण्याचे डोळे नसतील तर तो परमार्थ सुद्धा कसा आहे? आंधळा आहे महाराज. बरोबर आहे ना. जेने नाही हारी वळकेला जेने नाही तुकोबाराय म्हणतात ती माणसं आंधळी आहेत. संसारी कोणती आंधळी आहेत? ज्या माणसाने इथं राहून हरीला ओळखलं नाही ती. म्हणजे देव ओळखता आला पाहिजे. काय आहे बघा, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत आपल्याला त्या क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान पाहिजे. बरोबर आहे काय? म्हणजे देव ओळखून परमार्थ करावा. मग तो जर देव ओळखता आला तर माऊली म्हणतात येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी आणि विषयात मेरी दृष्टी विषयानंद झाली. ते भजन देव प्राप्तीचं साधन नसून भोग प्राप्तीचं साधन आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्याचं ज्ञान आपल्याला अगोदर पाहिजे. अगदी सोपा व्यवहार सांगतो तुम्हाला ऐका. आपण जर जेवायला बसलो पंक्तीला तर आपल्याला 2 गोष्टी अगोदर माहीत पाहिजेत. कोणत्या? पहिली गोष्ट जेवाय काय केलंय आणि दुसरी गोष्ट पंगत कुणाची हे माहीत पाहिजे का नाही? बरं, जेवाय बसल्याच्या नंतर आबा समजा आपण जर जेवायला बसलो ना, हे गुलाबजामुन जेवाय केलेले आहेत, नियम की एकादश आहे, आपण खातो का? कच्चे माळकरी म्हणते एवढी सोडून देऊ, त्याला काय होतंय पुढची धरू. पण खानदानी माळकरी खातेन का हो? नाही नाही नाही, ते म्हणते बाबा एकादश सोडायचे नाही, ते गुलाबजामुन असू नाहीतर काही असू. बरोबर आहे का नाही? म्हणजे पहिलं काय माहित पाहिजे जेवाय काय केलंय. आणि दुसरी गोष्ट, 2 मित्र होते महाराज, मोटरसायकलवर फिरायला निघले, उन्हाळ्याचे दिवस होते, भूक लागली म्हणजे कुठंतरी हॉटेलमध्ये जेवावं लागन. पण एक म्हणला बाबा हॉटेलमध्ये जेवायच्या अगोदर खिसा तपास काय आहे का, नाही तर भांडे घासावं लागतील. खिसे तपासले तर पैसेच नाही, नेमकं जेवायचं कुठं. अंदाज लावला, म्हणला बहुतेक आज लग्न तिथं कुठंतरी लग्न लागलं असन, पंगत बसली असन, बसायचं जेवायला. आपल्याला कोण विचारताय मला एवढ्या वराडात? ते वाढणारा आला महाराज, म्हणला घ्या बुंदी बुंदी बुंदी. वाढणाऱ्याच्या लक्षात आलं हे 2 नवीन चेहरे दिसायलेत, आता काही वेळापूर्वी नव्हते, आत्ताच आलेत वाटतं. त्या वाढणाऱ्याने विचारलं का रे तो कोणा कोण आला? तेव्हा म्हणला मी नवरदेवा कोण आलोय. दुसऱ्याला विचारलं तू कोणा कोण आला? तेव्हा म्हणला मी नवरी कोण आलोय. ते म्हणला उठा, हे जेवण वर्ष श्राद्धाच आहे. लक्षात यायला बोललं. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट पंगत कोणाची हे तर कळलं पाहिजे ना. तसं परमार्थाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला देव कोणता हे माहीत पाहिजे महाराज. देवाला ओळखून परमार्थ करावा. महाराज आम्हाला कळालं काय? देव ओळखून परमार्थ करावा. पण सांगा ना देव कसा ओळखायचा? आता ऐका,
संत साहित्यामध्ये देव ओळखण्याचे 3 मार्ग सांगितले. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं, दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य ओळखावं आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव ओळखावा. विठ्ठल या 3 मार्गाने आपल्याला देव ओळखतोय तो महाराज. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं. स्वरूप कळालं की देवाचं सामर्थ्य कळावं आणि सामर्थ्य कळालं की देवाचा स्वभाव कळावा. या 3 गोष्टी आपल्याला समजले की समजायला आपल्याला देव कळाला. बघा, जसं की आता दिवाळी झालीच आहे ना. दिवाळी झाली की तुळशीची विवाह झाले, तुळशीची विवाह झाले की माणसाचे विवाह चालू होतात. बरोबर आहे ना? माणसाचे का पोरायचे? माणसाचे. जुन्या काळात पोरायचे होत होते, आता 35च्या पुढे काय पोर राहतात काय? आहे का नाही? नवरीकडचे माणसं नवरदेव बघायला जातात, नवरदेवकडचे माणसं नवरी बघायला जातात. समजा तुम्ही नवरदेव बघायला गेले आणि नवरदेव जर मुलीसाठी पसंत करून गेलते, पण तुम्ही नवरदेव जर मुलीसाठी पसंत करून घ्यायचा असेल, नवरदेव पसंत करण्यासाठी किती गोष्टी पाहिल्या जातात नवरदेवाच्या? 3. बरोबर आहे. तुम्ही गेलते पण का तुम्हाला कोण नेलच नाही? काय कधी कधी बरोबर नेलेलेच लग्न मोडून येतात. असं होतं महाराज. हे बघायला जात येतं आणि मागच्या दारा वाटत म्हणजे सगळं चांगलंय पण पोराला गुरं येत. बघा, नवरदेव जर पसंत करून घ्यायचा असेल तर 3 गोष्टी नवरदेवाच्या पाहिल्या जातात. नंबर 1, त्या नवरदेवाचं स्वरूप पाहतात. बरोबर आहे का नाही? स्वरूप म्हणजे काय? नवरदेव दिसायला कसा, काळा आहे का गोरा, उंच आहे का खोजा, शरीराने सटपातळ आहे का दष्टपुष्ट आहे. बरोबर आहे ना? समजा तुम्हाला नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, अगदी गोरा गोमटा आहे, गावात दिसायला 1 नंबर आहे, तुमच्याकडे लगेच सुपारी फोडतात का? बोला. नाही 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 महाराज. नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, अख्ख्या गावातून चौकशी चालू होती नवरदेवाच्या सामर्थ्याची. बरोबर आहे का नाही? सामर्थ्य म्हणजे काय हो? नवरदेवाकडे बँक बॅलन्स किती, किती एकर जमीन आहे. बरोबर आहे ना? आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये तो कुठं चिटका लायका म्हणजे नोकरी लायका. आमची भाषा आहे ती आता, आहे का नाही? तो कुठं नोकरी करतो कसा बाबा, आहे का नाही? त्याची गाडी कोणती, गाडीचे किती हप्ते थकलेत, हे पुढचे भरणार आहे का बँक ओढून नेणार, हे पाहावं लागतं का नाही? सगळं पाहावं लागतं ना. हे काय झालं नवरदेवाचं? बोला, सामर्थ्य. पहिला नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, समजा सामर्थ्यही चांगलं आहे महाराज, गावात दिसायला 1 नंबर आहे आणि महाराज श्रीमंत, अख्ख्या गावात 1 नंबर, म्हणजे 2 गोष्टी परफेक्ट आहेत. लगेच सुपारी फोडायची का? नाही नाही. हा, आता लय मेन गोष्ट राहिली महाराज. नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, नवरदेव सामर्थ्याने पसंत पडला, पण पंचक्रोशीतून आता त्याच्या स्वभावाची चौकशी चालू होते. बघा, बरोबर आहे का नाही? आता त्या नवरदेवाचा नेमका स्वभाव कसा आहे, एकदा स्वभाव कळाला की लग्न जुळलं. समजा तो सामर्थ्याने चांगला आहे, दिसायला चांगला आहे, स्वरूपाने चांगला आहे आणि श्रीमंत आहे, पण तो संध्याकाळी 5 वाजता हरिपटाला न येता झुलत येतो. झुलत येणे वाक्यात प्रयोग करा बाजारच्या दिवशी. देताना तिथं मुलगी नाही, त्याचा स्वभावही चांगला असावा लागतो. तसं तुकोबाराय म्हणतात, माझा भगवान परमात्मा 3 गोष्टींनी कळतो. म्हणजे कोणते? पहिलं त्याचं स्वरूप कसं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग का हो तुकोबाराय, भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तुकोबाराय म्हणजे श्रुतीला विचारा. ऐका, श्रुती म्हणजे वेद. वेदाला विचारलं का ग श्रुती, तो देव पाहिलाय का? श्रुतीने 2 प्रकारे देवाचं स्वरूप सांगितलं. देवाव ब्रह्मणो रूपी मूर्तंच अमूर्त एवच. हा म्हणजे मी पाहिलेला देव हा 2 प्रकारचा आहे, म्हणजे मूर्त आणि अमूर्त. त्याला संत साहित्यामध्ये 2 नाव आले. एक आहे तो सगुण साकार आणि दुसरा आहे तो निर्गुण निराकार. म्हणजे सगुण साकार देव म्हणजे कसा? तुकोबाराय म्हणतात, ज्याची दृष्टी सम आहे, समचरण दृष्टी विठेवरी साची, समचरण दृष्टी विठेवरी साची.
पाहिलेला देव आहे म्हणजे कसं, ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पायही सम आहेत, ज्याचे हात कमरेवरती आहेत, आणि तो भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये उभा आहे. हे झालं भगवान परमात्म्याचं सगुण साकारातलं वर्णन. अगदी सोप्या भाषेमध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. जो दिसायला सुंदर आहे, आपल्या डोळ्याला दिसतो, हे कोणतं झालं देवाचं सगुण साकारातलं वर्णन. दिसायला सुंदर आहे का नाही बरं देव? तुम्ही पाहायलाय महाराज देव आहे का नाही बरं? देव दिसायला सुंदर आहे आणि तो दिसतो, हे झालं सगुण साकार. म्हणले निर्गुण निराकार, दोन प्रकारे देव सांगितला होता ना, मूर्त आणि अमूर्त. म्हणले निर्गुण निराकार, जो डोळ्याला दिसत नाही, जे तीन गोष्टी ज्या ठिकाणी येत नाहीत, तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. म्हणले कोणत्या कोणत्या? तुकोबारा म्हणतात, ऐका, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, आणि पुढच्या मापा नाही. काय काय नाही? नाही रूप वर्ण आणि गुण. नाही रूप वर्ण गुण, जेथे जिथे ह्या तीन गोष्टी नाहीत, तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. किंवा माऊली म्हणतात, ते किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची आराती, माझी ओळख हवया श्रुती खून केली. नाम रूप संबंध, तीन गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या? नामही नाही, रूपही नाही, संबंधही नाही, जातही नाही, जाती क्रिया भेदू, आणि आकार राशीचं प्रभादू, वस्तूची नाही, जो डोळ्याला दिसतच नाही पण आहे, हा भगवान परमात्मा कोणचा? निर्गुण निराकार. म्हणजे तुम्हाला देवाचं दोन्ही प्रकारे काय कळालं? स्वरूप कळालं. बरोबर आहे? झोपले काय तुम्ही? नाही कळालं ना? स्वरूपाने देव कळाला. आता देव आपल्याला स्वरूपाने पसंत पडला, लगेच सुपारी फोडायची का दादा देवा बरोबर? नाही ना, फोडायची कोरा हो नाही म्हणते ते. त्याला माहिती किती हो मला तरी फुटतच नाही. देव स्वरूपाने पसंत पडला महाराज, पण आता त्याचं सामर्थ्य बघावं लागेल ना. आपल्याला देव आवडला, पण सामर्थ्य बघावं लागेल का नाही? म्हणून मी नेहमी सांगतो असतो, ऐका, लग्न जुळवता वेळ देवाचं सामर्थ्य बघावं, पोराचं सामर्थ्य बघू नये. का महाराज, महाराष्ट्रामध्ये श्रीमंतीच्या नादामध्ये अनेक मुली चुकीच्या घरी गेल्या. म्हणून मुलाकडच्यानी मुलीचं सौंदर्य पाहायचं नाही, आणि मुलीकडच्यानी मुलाचं सामर्थ्य पाहायचं नाही, पैसा पाहायचा नाही. जर आपण पैसा पाहून श्रीमंत घरामध्ये मुलगी दिली आणि त्याचे जर संस्कार चांगले नसतील, तर आपल्या मुलीचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर मुलगी करत असताना फक्त तिचं सौंदर्य पाहून मुलगी केली आणि तिचे जर गुण पाहिले नाही, आपल्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. या 2 महिन्यातल्या 2 घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. पुण्यातली पहिली घटना आमची ताई वैष्णवी हागवणे, आणि आमच्या बीड जिल्ह्याची घटना गौरीताई गर्जे. या दोन्ही मुली श्रीमंतीच्या नादामध्ये चुकीच्या घरी गेल्या, म्हणून त्यांना आत्महत्या करावा लागली. मग मुलाचं कधी श्रीमंती पाहिजे नाही महाराज, त्याचे गुण आणि त्याचे संस्कार पाहिजे. विठाला विठाला